राज्य शासन शेतकऱ्यांचे जे सोयाबीन असतील या सोयाबीनच्या खरेदीसाठी शासनमान्य दराने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांची मान्यता देते। अंबाजोगाई तालुक्यातच नव्हे राज्यभरामध्ये पूर्वी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे या संदर्भात तपशीलवार असायचा, मात्र यावेळी राज्य सरकारने भूमिका बदलली आणि जे सोयाबीनचे खरेदी केंद्र आहेत तर अशा प्रत्येक पावलापावलावर खरेदी केंद्रांची मान्यता दिली। मात्र या खरेदी केंद्रावर कोणाचाही अंकुश नाही असेच दिसते, कारण या सोयाबीन खरेदी केंद्र चालवणाऱ्या केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची अक्षरशः लूट चालवली असल्याची तक्रारी या तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहेत। अंबाजोगाई तालुक्यामध्ये नेमके किती खरेदी केंद्र सुरू आहेत यावर कोणाचा अंकुश हे मात्र म्हणजे किमान अंबाजोगाईचे तहसीलदार उपजिल्हाधिकारी यांनी या खरेदी केंद्राला भेटी देऊन ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्या तक्रारीमध्ये किती तथ्यांश आहे, कारण शेतकरी तक्रार करत आहेत की या सोयाबीन खरेदी केंद्रवाले प्रत्येकी शेतकऱ्याला 200 रुपये हे हमालीच्या नावाने घेत आहेत। तसेच जे सोयाबीन छाननी केल्यानंतर वजन करताना तब्बल 3 किलोचा कडता घेत आहेत। ही कोणची लूट आहे? व्यापार मोंड्यामध्ये सुद्धा अत्यंत कमी तूट घेतली जाते, किमान एखादा किलो तूट घेतली तर शेतकरी समजू शकतील, मात्र 3-3 किलो जर शेतकऱ्याची तूटच्या नावाखाली जर लूट होत असेल तर या शेतकऱ्यांची जी लूट होत आहे या संदर्भात नेमका कोण या केंद्राच्या जे खरेदी केंद्रवाले आहेत त्यांना विचारणा करणार आहे। कारण या खरेदी केंद्राची पूर्वी जी पद्धत होती अंबाजोगाई मार्केट कमिटी यावर देखरेख करत होती, त्यामुळे त्यावर अंकुश होता। मात्र आता सध्या पणन खात्याच्या मार्फत ही मान्यता देण्यात येत आहे। नेमके पणन खाते नेमके कोणाला परवानगी देत आहे, नेमके ते कधी कुठे चालू केंद्र आहे, पावलापावलावर जर अशा पद्धतीनं मान्यता देण्यात आली असेल तर कसे नियोजन राहील? जी माहिती येत आहे अशा जवळजवळ खरेदी केंद्राची मान्यता दिल्यामुळे काही खरेदी केंद्र चालक या संदर्भात न्यायालयात दरवाजे ठोठावणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र ह्या शेतकऱ्याच्या लुटीच्या संदर्भात प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने भेटी देऊन केंद्र चालक जे आहेत सोयाबीन खरेदी केंद्र चालक या संदर्भात त्यांना जाब विचारावा अशी तमाम शेतकऱ्याच्या वतीने मागणी होत आहे।